नमस्कार. चला, कसे आहे सगळे. आज आपण बनवणार आहोत बिस्किट, ते पण गव्हाच्या पिठापासून. सगळ्यात आधी मी घेतले गव्हाचं पीठ 2 वाट्या आणि ते चाळून घ्यायचं आहे. आपण अजिबात मैदा वापरणार नाही आहोत, गव्हाच्या पिठापासूनच करणार आहोत. तर मी त्यासाठी 2 वाटी मैदा घेतला आणि तो आता मी चाळून घेते. चाळून घ्यायचा आहे. मी 1 वाटी साईडला काढते, कारण कोको पावडरचं एक अर्धं बनवणार आहे आणि अर्धे प्लेन बिस्किट बनवणार आहे. म्हणजे चॉकलेटचे अर्धे बिस्किट आणि अर्धे प्लेन. त्यासाठी सगळ्यात आधी लागणारे दूध. दुधात आपण टाकणार आहोत 6 चमचे साखर. 6 चमचे साखर टाकायचं घ्यायचं. 6 चमचे साखर टाकून ते चांगलं विरघळून घ्यायचं आहे. पूर्णपणे विरघळून घ्यायची साखर दुधामध्ये. आणि मग त्यात टाकायचं आहे तेल. तेल मी जवळजवळ 2 मोठे चमचे टाकलेले आहेत. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकते आहे. कस्टर्ड फ्लेवरचं करणार आहे, तर कस्टर्ड पावडर टाकते. 3 चमचे भरून मी याच्यात कस्टर्ड पावडर टाकली आहे. आणि आता ते दोन्ही सगळं पीठ मी एकत्र आता मिक्स करणार आहे. त्याच्यात सगळं कस्टर्ड पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आहे. बेकिंग पावडर 1 चमचा आहे, अर्धा चमचा सोडा आहे. आता हे सगळं एकत्र पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं चांगलं एकदम. आणि मग 1 वाटी मी साईडला काढणार आहे. त्यात आपण कोको पावडर मिक्स करून चॉकलेटचे बिस्किट बनवणार आहोत. अर्धे आणि अर्धे साधे प्लेन बिस्किट बनवणार आहोत. आता ह्याच्यात आता वाटीत जे काढले ना आपण अर्धे, त्यात आपण कोको पावडर टाकून घेऊया. साधारण 1 ते 1.5 चमचा टाकायचे कोको पावडर, जास्त नाही टाकायचे आहे. एवढ्या 1-2 वाट्यामध्ये भरपूर बिस्किट होतात. आता हे जे मिक्सर आहे ना, दूध, तेल आणि साखरचं, हे आपण थोडं थोडं करून घट्ट असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. जास्त घट्ट पण नाही, पण मीडियम असं सैलसर, पण गोळा झाला पाहिजे. असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आपला गोळा तयार झाला पाहिजे आणि आपल्याला तो लाटता आला पाहिजे. आता हे मी पीठ मळून घेते. हे प्लेनवालं आधी मळून घेते, नंतर कोको पावडरचं आपण मळून घेऊया. चांगलं गव्हाच्या पिठाचे पौष्टिक बिस्किट आहेत, हेच नक्की करून पहा. आता हे झालं आहे आपला. अजिबात मैदा वापरला नाही आहे या बिस्किटांसाठी. आता आपण हे कोको पावडरवालं मिक्सचर मळून घेऊया. त्यात आता राहिलेलं दूध, तेवढं दूध मला पुरेपूर झालं. जेवढं मी दूध घेतलं होतं तेवढ्या दुधामध्ये दोन्ही पण गोळे मळून झालेत माझे. हे घ्या, झाले. आता हे मी साईडला ठेवते. हे काय मी असे भिजायला वगैरे 10 मिनटं असं काही ठेवलं नाही आहे. मी लगेच लाटायला घेतलेत. तर हे मी लाटायला घेते. आणि ह्या साईजचं मी बिस्किट बनवणार आहे. त्याचं एक कटरनी मीडियम साईजचे, तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही बिस्किटाचा आकार शेप देऊ शकता. अलग अलग शेपच्या कटरनी तुम्ही कापून बिस्किटं बनवू शकता. तुम्हाला जसे हवे तसे करा. मी आधी एक कोको पावडरवालं घेतले, लाटून घेते आणि मग बेक करणार आहोत ओव्हनमध्ये. आता हे मी कटरनी कापून घेते व्यवस्थित अगदी, आणि छान लागतात ही बिस्किटं. सगळ्यात मेन म्हणजे पौष्टिक असतात, कारण ती गव्हाच्या पिठापासून बनलेली आहेत. एवढं थिक ठेवायचं आहे. तुम्हाला जसं असेल हवं तसं करा. अजून पातळ केलं तरी चालेल, जाड ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते शेवटचं राहिलेलं आहे छोटंसं, ते मी लाटून घेते. झालेत आपले लाटून सगळे बिस्किटं. आता हे ओव्हनला मी बेक करते आहे. तर 180 डिग्रीवरती मी बेक करते. 10 ते 15 मिनटात होऊन जातात. हे 15 मिनटाचं टायमिंग लावायचं, 15 मिनटात होऊन जातात. मी याच्यावर थोडी वरून साखर लावते. ते थोडी दाबून आणि प्रेस करून लावली तर ती चिपकली जाते. असं मी लाटताना विसरली, तेव्हा लाटतानाच टाकायला पाहिजे होती, म्हणजे पण काही नाही प्रॉब्लेम, असं सुद्धा केलं तरी चालते. दुसऱ्या पिठाच्या वेळेस मी मात्र हे घालीत बेकिंगमध्ये. दुसऱ्या पिठाच्या वेळेस मी वरून टाकली आहे साखर आणि लाटले.
त्यामुळे ती चांगली पॅक बसली त्याच्यामध्ये. तर दुसरे पण आपले लाटून झाले, दुसरी पण आपण बिस्किटं तयार करून घेऊया. ह्या पिठाची जरा जास्त बिस्किटं झाली. हे झाले आपली बिस्किटं. हे मी ट्रेला लावते. आता राहिलेल्या गोळ्याचे पण आपण सगळे लाटून घेऊया बिस्किटं. राहिलेल्या गोळ्याचे पण आपण, तुम्हाला राहिलेल्या गोळ्याच्या नंतर असे सरळ सरळ किंवा अलग अलग शेपमध्ये पण तुम्ही करू शकता. गोल नाही करायचे, तर असे लांब लांब मुलांना आवडतात तसं करायचं, चालतात मुलांना. तर वेगळं हे आपले बेक झालेत बिस्किटं. गरम आहेत खूप, मला हात लावायला येऊ नये, गरम आहेत खूप. त्याला थंड व्हायला आपण ठेवूया. थंड झाल्यावर मग पाहूया. आता ही दुसरे बिस्किट आहे ते मी लावते. बेकिंगमध्ये हे पण जातील. हे मी जसे होईल तसे ॲडजस्ट करून ठेवू. जास्त झाले त्यामुळे परत 1-2साठी कुठे म्हणून मी त्याच्यातच ॲडजस्ट केलेत. आता हे पण बेक झालेत आपले. हे बघा गाईज, बघू शकता खूप छान. आणि गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे ते पौष्टिक असतात. खूप छान बिस्किट झालेत, मस्त झालेत एकदम. पहा, तुम्ही पाहू शकता कडक झालेत, एकदम क्रिस्पी झालेत. खूप मस्त बिस्किटं झालेत. तुम्ही नक्की ट्राय करा गाईज, एकदा नक्की ट्राय करा. एकदम कडक क्रिस्पी झालेत. पहा, छान झालेत, खूप छान झालेत. चला बाय बाय गाईज.